हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि आज आपण आपल्या चॅनलमध्ये ना मुळ्याचे वडे बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला हा मुळा लागणार आहे। एक मुळा घेतलेला आहे आपण इथे। आता हा एक मुळा आपण मस्त असा धुवून तो सोलून त्याच्यानंतर किसून घेतलेला आहे। आता मुळा किसल्यानंतर ना त्या मुळ्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे। अशा पद्धतीने मुळ्याचा किस पिळून घ्यायचा आणि हे पाणी काढून टाकायचं त्यातलं एक्स्ट्राचं। आता जसं लागेल तसं बेसन आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। पण सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे साधारणतः 2 छोटे कप इतकं बेसन घेऊयात। त्यानंतर पाव चमचाभर इतका ओवा घेऊयात। इथे ना 1 मोठा चमचा इतके तीळ घ्यायचे आहेत। चमचाभर इतकं लाल तिखट घ्यायचं आहे आणि पाव चमचा हळद घ्यायची आहे। चवीप्रमाणे मीठ आपण यामध्ये टाकूयात। आता ना कोणतंही पाणी ॲड न करता आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे। मुळा जे पाणी सोडतं ना त्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे असं तुम्ही म्हणू शकता। यामध्ये ना जसं लागेल त्याप्रमाणे बेसन ॲड करत जायचं आहे। मुळांना भरपूर पाणी सोडतो त्यामुळे खूप जास्त वेळ हे पीठ मळत बसायचं नाहीये। साधारणतः 4 ते 5 मिनिटांमध्ये लगेचच हे पीठ मळून घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने थोडं थोडं बेसन जसं लागेल तसं यामध्ये ॲड करत राहायचं जोपर्यंत हे पीठ थोडंसं घट्टसर असं होत नाही। पिठाचं बाइंडिंग बऱ्यापैकी होते असं वाटलं की मग यामध्ये आपल्याला 1 चमचाभर इतकं तेल ॲड करायचं आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं हे पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे। आता ना एका साईडला इथे कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवूयात। आता इथे तुम्ही कोणतीही प्लास्टिकची पिशवी घ्या किंवा दुधाची पिशवी घ्या, एखादी पिशवी घ्यायची आहे आणि त्या पिशवीला ना तेल लावून घ्यायचं आहे आणि एक छोटासा गोळा या पिशवीवरती ठेवायचा आहे आणि वरून ना वडा थापून घ्यायचा आहे। आणि वडा थापताना सुद्धा आपल्याला यावरती तेल लावायचं आहे। हाताला ना तेल लावून घ्यायचं म्हणजे हा वडा बोटांना चिटकला जात नाही। इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। ज्या पिशवीवरती तुम्ही वडा बनवलाय त्या पिशवीवरून अगदी अलगद असा हा वडा काढायचा आणि तेलामध्ये सोडायचा। तोपर्यंत इथे आपण दुसरा वडा सुद्धा बनवून घेऊयात। इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपण प्रथम पिशवीला तेल लावलेलं आहे, त्यानंतर एक मिश्रणाचा गोळा यामध्ये घेतलेला आहे, बोटांना तेल लावलंय आणि मग बोटांच्या साहाय्याने हा वडा थापून घेतलाय। अगदी छोट्या आकाराचा वडा बनवलेला आहे। आलटून पलटून हा वडा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर अशा पद्धतीने चिकट पीठ नको हवा असेल किंवा जमत नसेल ना तर तुम्ही अजून बेसन यामध्ये ॲड करू शकता किंवा थोडासा रवा सुद्धा यामध्ये ॲड करू शकता। पण जो मुळ्याचा नॅचरल फ्लेवर आहे ना तो मग यामध्ये राहणार नाही, म्हणून आपण यामध्ये एक्स्ट्राचं काहीही ॲड केलेलं नाहीये, फक्त बेसन ॲड केलंय। पण अशा पद्धतीने जर वडे तुम्हाला थापायला अवघड वाटत असेल तर थोडंसं 1 चमचाभर इतका मैदा किंवा मग रवा यामध्ये तुम्ही ॲड करू शकता। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एक एक करून हे वडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। मीडियम फ्लेम वरतीच आपण हे वडे फ्राय करून घेतोय आणि अगदी पटकन बनतात हे वडे। हे मुळ्याचे वडे ना पुदिन्याच्या चटणीसोबत खायला खूप भारी लागतात। पुदिन्याच्या चटणीसोबत गरमागरमच खायला हे मुळ्याचे वडे खूप छान लागतात। तुम्ही ना कुठे प्रवासाला वगैरे जात असाल तर टिफिनमध्ये वगैरे सुद्धा नेऊ शकता। मुळा जर आवडत नसेल ना तर अशा पद्धतीने मुळ्याचे वडे नक्कीच घरी बनवू शकता। खूप सोप्या पद्धतीने बनतात, मस्त अगदी ही रेसिपी। तुम्ही जर कधी ट्राय केली नसेल ना मुळ्यांच्या वड्याची रेसिपी तर नक्की एकदा घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।